गावात खूप छान वाटतं. हो, मलाही तुमच्या गावाचं खूप कौतुक वाटतं. अभिषेक सारखे असे अनेक युवक जर घडले तर आपला देश कृषीप्रधान देश बनेल. पण चल मला भाजी घ्यायची पण आहे. मावशी भाजी कशी दिली? 20 रुपये दिली. किंवा आम्ही रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर करत नाही. आम्ही सेंद्रिय शेती करतो. सेंद्रिय शेती करताय? आमचा प्रयत्न आलेले चालेल. अहो, आम्ही सेंद्रिय भाजी पिकवतो, पण इथल्या लोकांना त्याचं महत्त्व नाही. ही भाजी नेण्यासाठी आमच्याकडे मोठमोठे लोक शहरातून येतात, पण इथल्या लोकांना त्याचं महत्त्व कळण्यात आले बघा. कळेल कळेल. भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी, सेंद्रिय भाजी. आणि या गोवा लागवडीचा खर्चही वाचतोय. बघा, तुम्हाला असा गोवा जमलेला काय? अरे अभिषेक, तू कमाल केलीस. कमी खर्चात कमी पाण्यात इतकं भारी पीक आणलंस, तुला आत्मा आहे. आणि या भाज्यांना बाजारात दर पण कमी आहे, कारण या सेंद्रिय आहेत. अभिषेक, तुमच्या शेतातील पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीच्या शेतीचा सुंदर संगम पाहिला आहे. इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. अभिषेक, तू आपली डोळे उघडले. शेती म्हणजे नुसतं कष्ट नाही, ते एक उद्योग आहे. हे आम्हाला दाखवते. तिकडून आम्ही तुझ्या सोबत आहे. आम्ही रोजच्या सोबत आहोत आणि तुम्हाला जर काही लागलं तर मी आहे. मित्रांनो, शेतीत काहीतरी वेगळं करा. पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड द्या. माझी शेती माझा धर्म. माझी शेती माझा धर्म. जय जवान.